मातीचा सुगंध तळवळलेला, भगव्या रंगात रंगलेला आजचा शिवसेना. आजच्या सोहळ्याचे माननीय अध्यक्ष, व्यासपीठावरील मान्यवर व समोर असलेले सर्व शिवभक्त रसिक मित्रांनो, सर्वजण ज्या मंगलमय दिवसाची पाहत होते आतुरतेने वाट, सूर्याच्या सोनेरी किरणांनी मिटला अंधार, उजाडलीशी दिनाची पहाट. प्रत्येकाच्या हृदयी आज निर्माण झाली शिवप्रेमाची लाट. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून करते मी माझ्या भाषणाला सुरुवात. आई जिजाऊचे पुत्र, गोरगरीब जयतेचे छत्र, शौर्य पराक्रमाचे महामेरू, कुशल शासक, महान योद्धे, जाणते राजे, परमप्रतापी, महाराष्ट्राच्या अस्मितेचे मानबिंदू, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजाधिराज महाराज श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मी काटो कन्या नंदिनी विवेक बोरकर मानाचा मुजरा करते. अहो, आमचा महाराष्ट्राचा इतिहास लिहिला
थोपवून लावला. प्रतापगडावर अफजलखानाचा कोठरा बाहेर काढला. अफजलखानाचा कोठरा बाहेर काढला तेव्हा शिवाजी महाराजांना फक्त 2 मिनिटं लागली. पण या यशस्वी 2 मिनिटांसाठी शिवाजी महाराजांनी तब्बल 1 वर्ष नियोजन केलं. तब्बल 1 वर्ष. शिवाजी महाराजांना जिंदाया मुर्दा पेश करतो अशी कसम खाऊन विजापुरातून अफजल खान 40,000ची फौज घेऊन निघाला आणि महाराजांच्या नियोजनाला आरंभ झाला. महाराजांनी अफजल खानाचा हत्ती 20 जून मारला. हत्ती कसा मेला खानाला कळाले नाही. हत्ती मेलाही खरं. तत्कालीन काळात स्वारोवर निघाले सरदाराचा हत्ती मरणं म्हणजे प्रचंड मोठा अपशगुन. अफजल खानाचा हत्ती मेला तसं त्याच्या सैनिकांचं मानसिक खच्चीकरण झालं. संपलं आता. हत्ती मेला ना, संपलं सगळं. संपलं आता. अरे बरोबर ठरलेला. हो सैनिकांचं काय, स्वतः अफजल खानाचं मानसिक खच्चीकरण इतकं झालं की येता येता त्याने आपल्या 60 माणसांची गर्दनी छाटल्या. त्यांचे मुर्दे पाडले. का? कारण परत येऊ का याची काहीही खात्री नाही. जिंकायचं आहे ना, मग शत्रूला आधी मला पराभूत करावं लागतं. शिवाजी महाराजांनी अफजल खानाला पहिले मनात पराभूत केलं, मग रणसोबत गेलं. महाराजांनी अफजल खानाला आपल्या खाली कंपवलं. जाणीवपूर्वक प्रतापगड निवडला. आता प्रतापगड का? उघड्या मैदानात खानाला भेटणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणं होय. प्रतापगड म्हणजे भयानक, बिकट, घनदार, झाडाझुडांचा, वाड्याखोऱ्यांचा, किरणाकडे कपड्यांचा. दिवसा ठरला सूर्य तिथं पोहतच नाही. माणसाची तर बाटच सोडा, पाकडीही तिथं फिरकत नाही. असा निर्भीड आणि भयान प्रतापगड. तर राजे प्रतापगडवर पोहोचले आणि खान पळत पकडला. राजांनी पायवर म्हणावं म्हणून धडपडत राहिला. पण अशक्य. महाराजच खानाला घेऊन निघाले प्रतापगडाच्या दिशेने. वरच्या पसरणीच्या घाटात खानाचे 40,000 सैन्य पसरले आणि महाराजांनी आपले सैन्य गोळा करायला सांगितले. तानाजींनी सैन्य गोळा केले. ते झाले 7,500. महाराज म्हणाले फक्त 7,500? हरकत नाही. आपले वाढवता येत नाही ना, मग खानाची कमी करा. नवीन पर्याय शोधा. शिवाजी महाराजांचा यशाचा मुख्य मार्ग म्हणजे नवीन पर्याय निर्माण करणे. वरच्या पसरणीच्या घाटात खानाचे 40,000 सैन्य पसरलेलं. काय करामत केली महाराजांनी. 20,000 सैन्य खानाचं उचलत नाही. 20,000 उचलं. निघाले पुढे प्रतापगडाच्या दिशेने. प्रतापगडाच्या तळाशी रणतोंडीचा घाट. रणतोंडीचा घाट इतका भयानक घाट की कोण रडल्याशिवाय तिथून पुढे सरकताच येत नाही. म्हणून रणतोंडीचा. काय नाही की रडता रडता पाथरात पुढे सरकले. तसाच महाराजांचा खानाला निरोप मिळाला. भेटायचं असेल तर अवघे 1000 सोबत घेऊन ये. 4,000 परत मागे सोडले व अवघे 1000 सोबत घेऊन निघाला. प्रतापगडाच्या पायथ्याशी महाराजांनी ऐश्वर संपन्न शामियाना उभारला होता. त्या शामियानामध्ये महाराजांची व खानाची भेट झाली. महाराज खानाला भेटले त्या खानामध्ये किती जण होते? फक्त 4. खान किती घेऊन आला होता? 40,000. आपले वाढवता येत नाही ना, मग त्याची कमी करा. नियोजनेनुसार
ही जबाबदारी तुझी. प्रत्येकाला जबाबदारी दिली आणि महाराज निघाले. खानाच्या छावणीच्या बाहेर दुपारी 2 वाजता बरोबर पोहोचले. दुपारी 2 वाजता खानाला वर्दी मिळाली. राजे शिवाजी येत आहे. तसा सण उभा राहिला. समोर पाहिलं 5 पाण्यापासून उंचीचे देखते रुपये आपला राजे शिवाजी आज ते कदम येताना दिसले. तसाच खानाने वकिलाला विचारलं, मुलीशी? वकिलाने मान डोलवली. खान 2 पावले पुढे झाला. बाहू चालवले. शिवाजी राजे आणि गळ्या भेटीसाठी राजे पुढे गेले. खानाच्या मिठीत गेले. खानाची बाहू राजांच्या पाठीवर पडले. खानाचा जोर वाढला. मिठी आवळल्या गेली. राजे गुदमरले व खानाची कट्यार राजांच्या मस्तकावर पडून निसटली. दगा लावला. वक्त निघाले. खुपसले खानाच्या पोटात. खान ओढला. दगा मारून ओढला. कोपरा बाहेर काढला. पण त्याच वेळी बेसावध राजांवर कृष्णाची धाव झाला. मस्तकावर वार झाला. या संधीचा फायदा घेऊन सय्यद बंडा पुढे झाला. तू राजांच्या मस्तकावर दानपट्टा चालवला. तोपर्यंत शिवाच्या दानपट्ट्याने सय्यद बंडाचा हात वरचा वर उडवला आणि इतिहास फुटला. होता जीवा आणि वाचला शिवा. म्हणून मला म्हणावेसे वाटते, हरे रंग का सपना देकर आया अफजल खान इस माटी में. अरे हरे रंग का सपना लेकर आया अफजल खान इस माटी में. छत्रपति ने घुसा दिया भगवा उसकी छाती में, भगवा उसकी छाती में. आणि जाता जाता एक छोटासा उदाहरण सांगते आणि मी इथे थांबते. 30 एप्रिल 1680 मध्ये रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं. ही गोष्ट औरंगजेबाच्या साकीब मुस्तैक खानाला कळली. साकीब मुस्तैक खान मोठ्या आनंदात उत्साहात धावत पळत बहादूर गडावर असलेला औरंगजेबाच्या छावणीत आला. तो आल्या आल्या औरंगजेबाला म्हणतो, हुजूर हुजूर बड़ी खुशी की बात है. वो क्या हुआ साहिब? गाफर शिवा मर गया. तसाच औरंगजेब सक्त झाला. शांतपणे उभा राहिला. नमाजसाठी जमिनीवर अंतरली. दोन्ही गुडघे टेकून बसला. नमाजाचा रुपात बसला. कोणी हात वर करून खुदाला बोलला, या अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना. माँ बहनों की इज्जत करने वाला एक महान योद्धा, एक महान योद्धा शिवा भोसले तेरे पास आ रहा है. महाराष्ट्राचा रयतेचे उद्गार नाही तर औरंगजेब सारख्या कट्टर शत्रूचे माझ्या राजाविषयी असे उद्गार आहे. मग औरंगजेब साकीब मुस्तैक खानाला म्हणाला, तुझे पता है कौन गया था तू? हमने ऐसे राजा महाराजा देखे जो हमारा नाम सुनते अपना राज्य हमें सौंप देते. ऐसे जाबाज राजा देखे जो हमको देखते ही भाग जाते हैं. अरे ऐसा बहादुर सरदार देखे जो हम नस्लों के नीचे झुकते हैं. पहली मर्तबा ऐसा विनय देखा है. पूरी हिंदुस्तान को मुट्ठी में काबू करने वाला ये औरंगजेब शिवा को सलाम करता है. हम किस्मत वाले हैं कि हमें दुश्मन भी मिला तो शिवा जैसा मिला. महाराज गणपति भूपति प्रजापति अश्वपति जरापति सुवर्ण रत्न श्रीपति अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शस्त्र शास्त्र पारंगत राजनीति धुरंधर पाल प्रताप पुरंदर क्षत्रिय गुणावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. वा छान गुंगिरी अतिशय सुंदर ओजस्वी आपल्या वाणीतून अभ्यासपूर्ण इतिहासाच्या पानापानातून तुम्ही अभ्यास केलेला आहे आणि पूर्ण शिवाजी अफजल खान सय्यद बंडा पूर्ण इतिहास आपल्या समोर मांडलेला आहे. तुझं अभिनंदन. दोघांचंही अभिनंदन. यानंतर मी विचार व्यक्त करण्यासाठी पाचारण करतो आहे आदरणीय लक्ष्मीताई जोशी.